वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवतु अर्यमा शन्नो इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुः उरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्ममसि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि वृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव हा उपक्रम आपण या उपक्रमाच्या माध्यमातून दर सोमवारी आपण भेटतो आहे रात्री 8 वाजता आणि त्यातून उपनिषदांचा अभ्यास आपला सुरू आहे। अभ्यास म्हणजे ही तोंड ओळख आहे, हा परिचय आहे, पण ह्याच्यातून उत्सुकता वाढते आणि मुळातून अभ्यास करण्याची एक प्रेरणा मिळते, एक प्रोत्साहन मिळतं असंही मला वाटतं। त्या अनुषंगाने हा आपला अभ्यास सुरू आहे आणि आत्ताचं आपलं चालू आहे ते 8वं उपनिषद ज्याचं नाव आहे तैत्तरीय उपनिषद। ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य आणि ऐतरेय असे 7 उपनिषदांचा अभ्यास झाला आणि आत्ता 8वं उपनिषद तैत्तरीय उपनिषद आणि त्याचाही अखेरचा भाग आज आहे। आज हे उपनिषदाचा समारोप होणार आहे। या उपनिषदामध्ये सुद्धा तित्तर म्हणजे तैत्तरीय नाव कशावरनं आलं, तित्तर पक्षाची उदाहरणं पाहिली किंवा तित्तर ऋषी आहेत असंही म्हटलं जातं आणि ह्याच्यामध्ये 3 वल्ली आपण पाहिल्या, शिक्षावल्ली, ब्रह्मानंदवल्ली, भृगुवल्ली आणि आत्ता आपला अभ्यास सुरू आहे तो भृगुवल्लीचा अभ्यास सुरू आहे आणि भृगुवल्लीचे सुद्धा 6 अनुवाक आपले अभ्यासून झाले होते आणि आज आपण 7व्या अनुवाकापासून सुरुवात करणार आहोत। भृगु ऋषी आपल्याला अतिशय कल्पना आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की अतिशय विद्वान आहेत, पण त्यांच्या अध्ययन काळामध्ये त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा त्यांनाही काही प्रश्न पडले असतील किंवा भृगु ही अनेक नावं म्हणजे अनेक ऋषींचं भृगु हे नावही होतं, त्याच्यापैकी एक ऋषी असतील, पण हा भृगु आणि वरुण संवाद आहे किंवा त्याला आणि म्हणूनच या संवादातून जे निष्पन्न झालं, जी विद्या प्राप्त झाली तिला भार्गवी वारुणी विद्या असंही म्हटलेलं आहे। हे जे भृगु ऋषी आहेत ते आपल्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले की मला ब्रह्माचा उपदेश करा, ब्रह्म म्हणजे नेमकं काय हे मला तुम्ही सांगा। आणि तेव्हा त्या वरुणाने भृगूला हा उपदेश केला होता की ब्रह्म म्हणजे काय, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, यतो म्हणजे ज्यापासून, इमानी भूतानी ही सगळी भूत मात्र, जायन्ते म्हणजे उत्पन्न होतात, निर्माण होतात, येन जातानी जीवन्ति ज्याच्यावर हे सगळे जगतात आणि यत प्रयन्ति अभिसंविशन्ति इति आणि ज्याच्यामध्ये हे सगळे पुन्हा लीन होतात। उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्यामध्ये आहे तेच ब्रह्म। आता शोध मात्र तुझा तू घे, खरीच गोष्ट आहे, फार स्पून फीडिंग करायचंच नसतं, सगळं भरवायचंच नाही। विद्यार्थ्याचं उत्तम लक्षण म्हणजे त्याच्या जिज्ञासेला चालना मिळाली पाहिजे, ज्ञानाची त्याला तहान लागली पाहिजे। अशी या भृगूला तहान लागली आणि आता लक्षणं तर कळली,
खरं म्हटलं तर ब्रह्माला एकही लक्षण नाही आहे, ब्रह्म हे विलक्षण आहे. पण तरी ब्रह्माची काहीतरी व्याख्या, काहीतरी तटस्थ लक्षण सांगावं म्हणून ही वरुणाने व्याख्या केली होती की ज्याच्यापासून सगळी भूतं उत्पन्न होतात, ज्याच्यामुळे सगळी जगतात आणि ज्याच्यामध्ये विलीन होतात तेच ब्रह्म. तद विजिज्ञासस्व, ते तू जाणून घे असं सांगितल्यानंतर या भृगू बरोबर लगेच त्यांनी तप केलं. तप म्हणजे सूक्ष्म विचार, सूक्ष्म चिंतन केलं. त्यातून त्याचे विचार तरल झाले आणि त्यातून त्याला एक शोध लागला की बहुतेक अन्न हेच ब्रह्म असावं. सगळी लक्षणं त्यांनी ताडून पाहिली की अन्नातूनच सगळी भूतं निर्माण होतात, अन्नावरच सगळे जगतात आणि पुन्हा अन्नामध्येच विलीन होतात. म्हणजे बहुतेक अन्न हे ब्रह्म असावं. लगेच वडिलांना सांगायला आला की बाबा अन्न म्हणजे ब्रह्म आहे ना. बाबा काहीच बोलले नाहीत, ते शांत राहिले. तेव्हा त्याला कळलं की हे आपलं उत्तर काही बरोबर नाही. आणि मग असं करत करत मग प्राण म्हणजे ब्रह्म आहे का, मन म्हणजे ब्रह्म आहे का, विज्ञान म्हणजे बुद्धी म्हणजे ब्रह्म आहे का, असा विचार करत करत शेवटी अगदी या 5व्या कोशापर्यंत जेव्हा हा भृगू आला आणि तेव्हा त्याचं त्यालाच कळलं. त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक, असं गीतामध्ये सांगितलं आहे की नाही. तसंच अगदी तसंच जेव्हा हा साक्षात्कार होतो ना तेव्हा ज्याचं त्याला कळतं. गुरु तुम्हाला त्या उंबऱ्यापर्यंत नेतील, ती पाऊलवाट दाखवतील, तो मार्ग दाखवतील. पण जेव्हा साक्षात्कार व्हायचा तो ज्याचा त्यालाच व्हायला लागतो. असा भृगूला साक्षात्कार झाला आणि त्याला कळलं की आनंद हेच ब्रह्म आहे. आनंदातूनच या सगळ्या जीवांची निर्मिती झालेली आहे. आनंदावरच हे सगळे जगतात आणि विलीन होतात ते सुद्धा आनंदातच. हे सगळं कळल्यानंतर तो आला नाही वडिलांना विचारायला, वडिलांना सांगायला सुद्धा आला नाही की मला ब्रह्म कळलं बरं का. कारण जेव्हा ब्रह्म साक्षात्कार होतो तेव्हा त्यालाच इतका आनंद होतो की पुन्हा काही सांगायचं आहे, विचारायचं आहे, तपासायचं आहे असं काही शक्यता शिल्लकच राहत नाही. अशा हा भृगूला आनंद इति ब्रह्म हा साक्षात्कार झाला. इथपर्यंत आपण 6 अनुवाक मागच्या भागामध्ये पाहिले होते. पण आता हे जरी सगळं बरोबर असलं तरी सुरुवातीला त्याला जे वाटलं होतं ना, अगदी सुरुवातीला, की बहुतेक अन्न म्हणजेच ब्रह्म असेल. आता भृगू म्हणजे वरुण त्या भृगूला सांगतायत की बरोबर आहे, अन्न म्हणजे सुद्धा ब्रह्म आहे. अन्न म्हणजे एकमेव ब्रह्म नाही तर अनेक ब्रह्मापैकी, म्हणजे समर्थानी दासबोधामध्ये 14 ब्रह्माचा उल्लेख केलेला आहे. आपण सुद्धा प्रार्थना म्हणताना म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग ते खोटं आहे का, ते चुकीचं आहे का? चुकीचं अजिबात नाही. अन्न म्हणजे सुद्धा ब्रह्म आहे, प्राण म्हणजे सुद्धा ब्रह्म आहे, मन म्हणजे ब्रह्म आहे, बुद्धी म्हणजे ब्रह्म आहे. हे सगळं खरं असलं तरी परब्रह्म हे फार वेगळं आहे. तो आनंद म्हणजे ते परब्रह्म आहे अशा कन्क्लुजनला किंवा अशा निष्कर्षाप्रत तो भृगू आला होता आणि त्याच्यातनं त्याला साक्षात्कार झाला. हे सगळं जरी योग्य असलं तरी अन्न म्हणजे जर का ब्रह्म असा विचार केला, कारण अन्नाचा आपला दररोज संबंध येतो. आपला म्हणजे फक्त माणसाचाच नाही, अगदी किडामुंगीलासुद्धा त्यांचं एवढंसं का होईना अन्न लागतं. प्रत्येक जीवाचा अन्नाशी काही ना काहीतरी संबंध येतोच. आणि म्हणून भृगूनी काय सांगितलं त्याला आता ते 7व्या अनुवाकामध्ये आपण बघूया. आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, हा विषय जो आहे ना तो आपल्या तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे तो आणखीन लक्ष देऊन ऐका. तुम्ही उपनिषदांचा अभ्यास लक्ष देऊनच करताय हे तुमच्या प्रश्नांवरनं, तुमच्या कमेंट्सवरनं, तुमच्या प्रतिसादावरनं कळतंच आहे. पण आजचा विषय अगदी आपल्या रोजचा दैनंदिन जीवनातला आहे आणि म्हणून हा अनुवाक आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. 7म अनुवाक काय म्हटलेलं आहे? 7म अनुवाकामध्ये अन्नम न निंद्यात. आधी मी मंत्र वाचते, कारण मंत्र वाचता वाचताच तुम्हाला निम्म कळणार आहे त्याच्यातलं. अन्नम न निंद्यात तद्व्रतम. अन्नम न निंद्यात तद्व्रतम. प्राणो वा अन्नम शरीरम अन्नादम. प्राणे शरीर प्रतिष्ठितं, शरीरे प्राणः प्रतिष्ठितः. तत् एतत् अन्नम अन्ने प्रतिष्ठितं. स य एतत् अन्नम अन्ने प्रतिष्ठितं वेद प्रतिष्ठति. अन्नवान अन्नादो भवति महान भवति
महान भवती प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन महान कीर्त्या, असं त्याचं वर्णन केलेलं आहे सप्तम अनुवाकात. पहिलं वाक्य तर तुम्हाला कळलंच, तुम्हाला अगदी कळलं. अन्नम न निंद्यात तद्व्रतम, अन्नाची कधीही निंदा करू नये, कारण ते व्रत म्हणून आपल्याला सांभाळायचे. आणि आपल्याला, आपण उपनिषदं ह्यापूर्वी वाचली नसतील कदाचित, पण आपल्याला हे आपल्या आजी आजोबा वाडवडिलांनी कधीच सांगून ठेवले की पानावर बसल्यानंतर जेवताना कधीही अन्नाची निंदा करायची नाही. याच्यात हेच कमी आहे, हे मला आवडतच नाही, हे असंच झालं आहे, काहीही अन्नाची निंदा करायची नाही, कारण हे व्रत धारण करायला लागतं. आता पुढे म्हटलं आहे, आता आधी आपण शब्दशः अर्थ समजून घेऊया आणि मग त्याचं डिटेल किंवा त्याचं विस्तृत स्वरूप समजून घेणार आहोत. आता पुढे म्हटलं आहे की प्राण हे सुद्धा अन्न आहे. बघा, आता आपण अन्न ज्याला म्हणतो ते पोळी भाजी भात आमटी चटणी कोशिंबीर हे अन्न नाही. प्रत्येकाचं अन्न वेगळं असतं आणि अन्नाद म्हणजे अन्नाचा भोगता तो वेगळा असतो. आता पुढे म्हटलं आहे प्राण हे सुद्धा अन्न आहे आणि शरीर हे अन्नाचा उपभोग घेणारं आहे. शरीर अन्नाचा उपभोग घेतो आणि प्राण हे त्याचं अन्न आहे. प्राणावरच शरीर अवलंबून आहे. प्राण आहे म्हणून शरीर आहे आणि म्हणून ते अन्नाचा उपभोग घेऊ शकतं. आणि शरीरावर प्राण अवलंबून आहे. प्राणावर शरीर आणि शरीरावर प्राण. लक्षात घ्या, शरीर काय आहे? शरीर हे पंचभूतांचं बनलेलं आहे आणि त्याच्यातलं चैतन्य, त्याच्यातली ऊर्जा, त्याच्यातला जो जिवंतपणा आहे तो प्राण आहे. मृत्यूनंतर सगळे हात पाय नाक डोळे जिथल्या तिथे असतात, पण प्राण नसतात ना, तेव्हाच आपण म्हणतो ती व्यक्ती मृत पावली. शरीर हालतं चालतं कुणामुळे आहे? प्राणामुळे. पण नुसतेच प्राण असते आणि शरीर नसतं तरी उपयोग झाला नसता, कारण प्राणांनासुद्धा राहायला जागा पाहिजे, त्यांना निवासस्थान पाहिजे. त्यामुळे शरीरावर प्राण आणि प्राणावर शरीर अवलंबून आहे, एवढं कळलं. दोन्हीचा परस्पराला आधार आहे. हे जो जाणतो तो स्थिर होतो, तो संपत्तिमान होऊन संपत्तीचा उपभोग घेतो आणि त्याला काय काय मिळतं? त्याला संतती मिळते, त्याला पशुधन मिळतं, त्याला ब्रह्मतेज, या सगळ्यांनी तो मोठा होतो. सहा महान भवती आणि महान कीर्त्या, तो कीर्तिमानसुद्धा होतो असं म्हटलेलं आहे. बघा, आता हा तर शब्दशः अर्थ तुम्हाला कळला. आपल्या आई वडीलसुद्धा लहानपणापासून आपण हे ऐकत आलो आहे की अन्नाला नावं ठेवत जर का अन्न सेवन केलं तर त्याचा तितकासा लाभ होत नाही. निंदा करत, लक्ष न देत, त्याला काहीतरी नावं ठेवत खाल्लेल्या अन्नाने कधीही पुष्टी मिळत नाही. अन्न, मागे आपण बोललो होतो की पंच ज्ञानेंद्रियांना ती मेजवानी आहे. खरं म्हटलं तर खरं अन्न ही पंच ज्ञानेंद्रियांना मेजवानी. डोळे भरून ते ताट आधी बघावं. सणासुदीला आपण जे सगळं पंचपक्वान्नांचं जेवण जेवतो ते बघूनच किती तृप्तता होते. व्यवस्थित वाढलेलं मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, रायतं, पापड, कुरडई, इकडे 2 भाज्या, वाटीमध्ये सार आहे, कढी आहे, कटाची आमटी आहे, वरण भात आहे, पुरणपोळी आहे, साधा भात म्हणजे मसाले भात आहे. या सगळ्या गोष्टींनी सजलेलं ताट बघूनच तृप्तता होते. म्हणजे डोळ्यांनासुद्धा ती मेजवानी. नुसतं भराभरा जेवायला नाही सुरुवात करायची, आधी डोळे भरून ताट बघायचं, म्हणजे डोळ्यांना मेजवानी द्यायची. नाकाने त्याचा सुगंध घ्यायचा, कटाच्या आमटीचा उकळता सुगंध, पुरणपोळी खरपूस भाजल्याचा सुगंध, वरणावर तूप घातल्याचा सुद्धा सुगंध आहे, काकडीच्या कोशिंबिरीचा सुगंध आहे. हा सगळा नाकाने घ्यायचा आहे. मग स्पर्श करायचा आहे, त्वचेलासुद्धा त्याचं सुख अनुभवू द्यायचं आहे. त्यामुळे सगळं आहे. डोळ्यांनी, कानानेसुद्धा ऐकता येतं. फोडणी, एखाद्या भाजीला फोडणी बसल्यावर कानाला जो काही आनंद होतो ना तोही आहे. किंवा ताट वाट्यांचा आवाज, चहाची वेळ झाली की कब्बशांचा आवाज, हा कानाला सुखावणार आहे. पंच ज्ञानेंद्रियांना सुख देत देत त्या परमेश्वराचे आभार मानत जर का अन्नाचा एक घास आपण सेवन केला तर खरी तृप्तता मिळते, अगदी खरी तुष्टी मिळते. म्हणजे जर का ह्याच्या विरुद्ध टी व्ही बघत म्हणा, मोबाईलवर हे खेळत म्हणा किंवा दुसरं काहीतरी भांडणं करत जर का अन्न सेवन केलं
तर त्याचा विपरीत परिणाम होतो, त्याचा उलट परिणाम होतो. त्यामुळे नेहमीच अगदी साधं असू दे, रोज काही आपण एवढं पंचपक्वान्न जेवत नाही, रोजचं साधं जेवणसुद्धा प्रसाद समजून खायचे. हा परमेश्वराचा प्रसाद आहे. रोजचं तुमचं अगदी साधं असू दे, पण परमेश्वराला अगदी नैवेद्यसुद्धा दाखवू नका, पण निदान जेवायला बसल्यानंतर एक नमस्कार करायचा आहे. कुणाला? त्या विश्वंभराला, त्या विश्वनाथाला, त्या वैश्वदेवाला नमस्कार करून जर का आपण भोजन केलं, कृतज्ञता मनात असेल, सगळ्यांचा विचार, सगळ्यांना पोटभर मिळावं अशी इच्छा करून भोजन केलं, तर कमी अन्नामध्ये सुद्धा तृप्ती होते. त्याला सात्विक भोजन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पुष्टी पण मिळते, त्याच्यातनं तुष्टी पण मिळते. आणि आध्यात्मिकदृष्ट्या जर का विचार केला तर अन्न हे ब्रह्माने धारण केलेलं एक रूप आहे. लक्षात घ्या, ब्रह्म दिसत नाही आहे ना आम्हाला, ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, अरूप आहे, पण अन्नाच्या रूपाने दिसतं आहे ना आम्हाला. ते त्या ब्रह्मानेच ते रूप धारण केलेलं आहे. जर असं असेल तर त्या अन्नाचा आदर करायलाच पाहिजे. अन्न आम्हाला दिसते, पण ते वरण भात पोळी भाजी या स्वरूपात दिसते, पण खरं सांगू का, ते अन्न हे अन्न नाहीच आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. मग त्या ब्रह्माचा साक्षात्कार जर का आपल्या आपल्या ताटात होत असेल तर त्याचा आदर करायला हवा आणि ते व्रत म्हणून स्वीकारायला हवं. व्रत म्हणून कधीकधी सगळ्याच गोष्टी आपल्याला पटतात असं नाही, आवडतात असंही नाही, पण जेव्हा व्रत म्हणून घेतो तेव्हा त्याचा स्वीकार करायला पाहिजे. आणि ह्याच्यात चुकीचं तर काहीच नाही. अन्नाची निंदा करू नका एवढंच सांगितलेलं आहे. किंवा आपण जो घास घेतो ना, आपण जो तोंडामध्ये घास घालतो त्याला संस्कृतमध्ये ग्रास म्हटलेलं आहे. ग्रास. किंवा मग आणखीन व्यापक याची व्याख्या करायची झाली तर जे ग्रासलं जातं ते अन्न, जे ग्रासलं जातं, जे कव्हर केलं जातं, ज्याच्यावर आच्छादन घातलं जातं, जे भोगलं जातं ते अन्न. असं केलं तर सगळं अन्नच आहे. या सृष्टीमध्ये माती हे सुद्धा अन्न आहे, गवत हे सुद्धा अन्न आहे, बकरी हे वाघाचं अन्न आहे, पण बकरीचं अन्न आहे गवत आणि गवताचं अन्न आहे मातीतली सूक्ष्मद्रव्य. म्हणजे विचार केला तर प्रत्येक गोष्ट हे कुणाचं तरी अन्न आहे आणि प्रत्येक गोष्ट हा अन्नाद म्हणजे अन्न सेवन करणारा सुद्धा आहे. त्यामुळे कुणी ना कुणी ते भोगतच असतं. असा विचार करायला लागलो तर प्राण हे शरीराचं अन्न आहे, कारण शरीर हे प्राणांना गिळते म्हणजे वाईट अर्थाने घेऊ नका, प्राणांना सामावून घेते म्हणजे ग्रासून टाकते. म्हणून प्राण हे शरीराचं अन्न आहे. आणि जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत देह सजीव आहे. त्यामुळे एकमेकावर ते अवलंबून आहे. प्राण नसेल तर हे शरीर जसंच्या तसं आहे, आत्ता दिसतंय तसंच जरी असलं तरी त्या शरीराचं प्रेत होतं, कलेवर होतं किंवा त्याचं शव होतं. जोपर्यंत प्राण शरीरात आहे तोपर्यंत ते शिव आहे. प्राण निघून गेले की त्याचं शव होतं, त्याची माती होते. परंतु शरीरसुद्धा महत्त्वाचं आहे प्राणाच्या दृष्टीने, कारण नाही तर प्राणांना राहायला जागा कुठे मिळाली असती. म्हणजे प्राण आणि शरीर हे एकमेकावर अवलंबून आहे. आता बघा, एवढं तर आपल्याला इथपर्यंत पटलं. पण खरं सांगू का, या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट एकमेकावर अवलंबून आहे. आणि म्हणून विचार करायचा, अध्यात्माचा विचार करणं म्हणजे व्यापक होणं आहे. आणि अध्यात्माचा विचार करणं म्हणजे सगळं परस्परावलंबी आहे, एकमेकावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे अन्नावरच अन्न प्रतिष्ठित आहे, आधारलेलं आहे. आणि ह्याच्यातून एक महत्त्वाचा सिद्धांत समोर येतो की या सृष्टीमध्ये कोणीही स्वतंत्र नाही, कोणीही स्वतंत्र नाही. सगळंच कशावर ना कशावर तरी अवलंबून आहे. सगळ्या गोष्टी परस्परांशी निगडीत आहेत, बांधल्या आहेत. आणि हे एकत्वाचं ज्ञान ज्याला होतो तो कधीच अप्पलपोटेपणाने वागणार नाही, स्वार्थीपणाने वागणार नाही, फक्त माझ्यापुरतंच मी बघेन असं तो कधीही वागणार नाही. तो व्यापक विचार करेल, तो होलिस्टिक विचार करेल. संपूर्णत्वाचा विचार करायचा म्हणजे त्याच्यात आपण आलोच. विचार करताना संपूर्ण करायचं आहे. म्हणजे बघा, पशुपक्षी, हवा पाणी या सगळ्यांवर माझं जीवन जसं अवलंबून आहे तसंच माझ्यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे. मी कशावर जगते आहे?
मी अन्नावर जगते, पण ते अन्न कुठे तयार झालेलं आहे? ते शेतात झालं आहे. म्हणजे हवा पाहिजे, त्याला पाणी पाहिजे, त्याला ऊन पाहिजे, त्याला माती पाहिजे, सगळं पाहिजे. एवढंच नाही तर पशुपक्षी पाहिजे. ती जमीन म्हणजे गांडुळामुळे किंवा ह्याच्यामुळे अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्यावर माझं जीवन खरं म्हटलं तर अवलंबून आहे आणि माझ्यावर त्यांचं अवलंबून आहे. त्यामुळे ते संतुष्ट असतील तर मी संतुष्ट राहणार आहे आणि मी संतुष्ट असेन तर ते संतुष्ट राहणार आहेत. विश्वातलं हे जे एकत्व आहे, हे जे साकल्याची ज्याला जाणीव होते, तो कधीही या विश्वाच्या यंत्राला खीळ बसेल असं कधीही वागणारच नाही. म्हणजे मागे आपण पाहिलं होतं भगवद्गीतेमध्ये, तुम्ही कोण आहात? मी मोठा पिठा कोणी नाही, मी क्रांतिकारक नाही, मला काही एवढी बुद्धिमत्ता नाही, मला व्यासंग नाही, मला काही जग बदलता येत नाही. अहो ठीक आहे, एवढं पण कमीपणा घेऊ नका. मोठ्याल्या यंत्रामध्ये जेवढे बारीक स्क्रू असतात, त्या प्रत्येक स्क्रूचं सुद्धा एक कार्य आहे. तो स्क्रू अगदी घट्ट झाला किंवा अतिसैल झाला तरी ते यंत्र चालणार नाही. मग मी कोण आहे? लहानसा घटक आहे. पण मला काय करायचं आहे? माझं काम छान करायचं. मला नेमून दिलेलं काम मी केलं तर सगळं या विश्वामधलं जे अवाढव्य यंत्र विश्वाचं चाललं आहे त्याच्यात अडथळा आणेल असं मी काहीही करणार नाही. आणि ज्याने त्यांनी आपापलं काम उत्तम केलं, चोख केलं, तर हे सृष्टीचक्र सुरळीत चालणार आहे. जो कोणी असं काम करत नाही, आपल्याला नेमून दिलं, कितीही लहान असू दे, कितीही क्षुद्र असू दे, पण प्रत्येकाला नेमून दिलेलं काम आहे. हे जो करत नाही त्याला गीता काय म्हणते तुम्हाला माहिती आहे? अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. तो अघायू आहे. अघ म्हणजे पापी आयुष्याचा आहे. इंद्रिया रामो, इंद्रियातच रमणारा आहे नुसता. मला माझे भोग मिळाले, मला सगळं मिळालं, बास, असं नाही चालणार. मोघम पार्थस जीवती, त्याचं जीवनच व्यर्थ आहे. खायला काळ आणि भुईला भार म्हणतो ना आपण काही लोकांच्या बाबतीत, असा तो मनुष्य आहे. असं व्हायचं नाही आहे. गीता काय, उपनिषद काय, आपल्याला उत्तम माणूस घडवते. आणि उत्तम माणूस कसं घडवता येतो याचं मार्गदर्शन आपल्याला ह्याच्यातनं मिळते. आणि एवढं जरी केलं तर विश्वाचा ताल आणि तोल सांभाळला जाईल एवढं आहे. आणि मग अशी माणसं आपल्या पोळीवर तूप ओढून घेणारी, पर्यावरण दूषित करणारी असतात. माझं सगळं चांगलं चाललं आहे, पर्यावरणाशी मला काही घेणं देणं नाही असं म्हणणारी आहेत. अहो पण तसं नसतं. कधी ना कधी त्या सगळ्याचा तुमच्यावर ताण येणार आहे, तुमच्यावर त्याचा परिणाम होणार आहे. आता साधी गोष्ट बघा, चिमण्या. आपल्या लहानपणी कितीतरी चिमण्या होत्या. आता कुठे गेल्या चिमण्या? चिमण्यांची आश्रयस्थानच आम्ही नाहीशी केलेली आहेत. किंवा चिमण्यांना जसं पूरक वातावरण लागतं ते आम्ही नाहीसं केलं आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. त्यांनी माझ्यावर काय फरक पडतो? मला वाटतं मला काही माझं अडत नाही आहे चिमण्या वाचून. पण एक गोष्ट सांगू का? चीनमध्ये फार वर्षापूर्वी एका पंतप्रधानांनी असा एक फतवा काढला होता की चिमण्यांचा जगाला काही उपयोग नाही, सगळ्या चिमण्या मारून टाका, उगीच धान्याची नासाडी करतात, त्याच्यामुळे पुष्कळ नुकसान होतं, सगळ्या चिमण्या मारून टाका. आणि खरंच तसं काही वर्ष तसं घडल्यानंतर फार त्यांना पश्चाताप करायला लागला, कारण पर्यावरणाचा सगळा तोल ढासळला. एवढंच कशाला, आता चिमण्या तरी आपल्या ओळखीच्या आहेत. आपण लहानपणी चिवचा घास, काऊचा घास एवढं तरी केलेलं आहे. गिधाडांशी आपला खरं तर काहीच संबंध येत नाही. गिधाडं काय करतात? तर गिधाडं हे जंगलाचे सफाई कामगार आहेत. एखादा प्राणी जर का नैसर्गिकरित्या मृत्यू पावला किंवा कुठल्या कारणाने लढाईमध्ये, झुंजीमध्ये मृत्यू पावला, तर त्याची वासलात लावण्याचं काम गिधाडं करतात, तत्परतेने करतात. जर का गिधाडं नाहीशी झाली तर हे प्राणी तसेच कुजून पडतील आणि त्याचा संपूर्ण पर्यावरणावर परिणाम होईल. आणि असं झालेलं आहे. आपल्या अतिरिक्त प्लास्टिकच्या वापरामुळे प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जातं आणि ते प्लास्टिक गिधाडांच्याही पोटात गेल्यामुळे गिधाडांची संख्या कमी झालेली आहे. मी म्हणेन मला काय माझा काही गिधाडांशी संबंध नाही आहे. पण बघा ना, आता वाघांची निवासस्थानं कमी झाली, त्यांचं हॅबिटॅट जर का कमी झालं तर ते आपल्या गावामध्ये घुसायला लागलेले. आपल्याला कल्पनाच येत नाही. आपल्याला वाटलं दिसला साप की मारा,
नाही अहो, तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. म्हणजे धामण हा साप खरं उंदीर खाणारा आहे, त्यामुळे तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. एवढंच काय, मधमाशासुद्धा या संपूर्ण पर्यावरणाच्या चक्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी बजावत असतात. असं नाही आहे की माणूस एकटा शहाणा, एकटा बुद्धिमान, काहीही करू शकतो, सर्व शक्तिमान, याला मार त्याला मार, नाही करायचं. प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीवजंतू ह्या सृष्टी घटकातला महत्त्वाचा आहे, त्यांनी निर्मिलेला आहे. तो मारण्याचा अधिकार तुला अजिबात नाही आहे, कारण त्याच्यातून समाजहिताची हानी होत असते. आणि या तालाशी ताल मिळवून घेता आला पाहिजे. सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे. जगा आणि जगू द्या. लिव्ह अँड लेट लिव्ह, हेच आपलं खरं तर महत्त्वाचं आहे. आणि या पारमार्थिक लाभाबरोबर व्यावहारिक फायदासुद्धा त्याला मिळतो. जो सगळं हे जाणतो, सगळ्याचा आदर करतो, रिस्पेक्ट अदर्स, कृतज्ञतेची भावना जो ठेवतो, जेवणापूर्वी एक नमस्कार करतो किंवा वैश्वदेव करतो, गोग्रास देतो, गाकबली करतो, तो काय होतो, त्याचं इथे फळंसुद्धा सांगितलं आहे. त्याला स्वतःला भरपूर अन्न मिळते आणि ते खाऊन पचवणारं समर्थ शरीरसुद्धा त्याला लाभतं. नुसतंच अन्न मिळूनसुद्धा उपयोग नाही, ते खाता आलं पाहिजे, ते पचवता आलं पाहिजे, हे सगळं त्याला प्राप्त होतं आणि भोग घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्यामुळे विश्व आणि व्यक्ती ह्याच्यामध्ये जेव्हा भेद वाटेनासा होतो, तेव्हा त्याचं वागणं प्रेमाचंच असतं. प्रेमाचंच त्याचं वागणं असतं आणि मग समाजासाठी तो झीज सोसतो. तो समाजासाठी झीज सोसतो, जनहितार्थ कामं करतो, त्याचा पुढाकार असतो त्याच्यामध्ये. आणि नुसताच पुढाकार नाही, प्रेमाने लोकांना संघटित करतो, एखाद्या सत्कार्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो आणि मग तो समाजामध्ये हवासा वाटतो. आपले संत काय होते, काय त्यांचा फायदा होता, काय त्यांचा स्वार्थ होता, काहीही नाही. बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येतो मनी. ही जी संतांची वृत्ती आहे तीही आपल्यात येऊ शकते. कशाने? अन्नाचा आदर केल्याने. अन्न कधीही वाया घालवायचं नाही, त्याला नावं ठेवायची नाही, त्याची चिकित्सा करायची नाही. एवढं जर केलं आणि लोकांनी जर का खरंच कुणीही मनापासून त्याचा आदर केला, तर अशा माणसाची कीर्ती सर्व दूर पसरते. कीर्ती म्हणते मी, प्रसिद्धी नाही. बघा ना, इतकी वर्ष झाली तरी माऊलींचं नाव आहे, तुकाराम महाराजांचं नाव आहे, समर्थांचं नाव आहे, सगळे ही नावं टिकून राहिली कारण त्यांची कीर्ती पसरलेली आहे. आणि ह्या सगळ्याच्या मागे खरं म्हटलं तर विचार अतिशय सूक्ष्म आहे, म्हटलं तर लहानसा आहे. अन्नाचा आदर करायचा, बास. अन्नाची किंवा कुठल्याही गोष्टीची निंदाच करायची नाही. ती वस्तू, ती व्यक्ती, तो पदार्थ ब्रह्मच आहे असं मानून त्याचा आदर करायचा. एवढं जर का पाळलं तर परमेश्वर आपल्याला भरभरून देणार आहे, भरभरून परमेश्वर देणार आहे. सगळंच बरं का, अन्न, वस्त्र, निवारा, कीर्ती सगळं तुम्हाला मिळणार आहे केवळ अन्नाचा आदर केल्यामुळे. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म. कळलं इथपर्यंत? 7व्या अनुवाकातला पहिला मंत्र आपल्याला कळला. आता 8व्या अनुवाकाकडे जाऊ. 10 अनुवाक आहेत, 7, 8, 9, 10, पण सगळे महत्त्वाचे आहेत बरं का. पुढच्या अनुवाकांमध्ये म्हणजे ह्याचंच एक्सटेन्शन आहे. हा जो पहिला मंत्र होता त्याचंच एक्सटेन्शन पुढे आहे. पुढे म्हटलेलं आहे अन्नम न परिचक्षित तत् व्रतम, ते सुद्धा व्रत आहे. आपो वा अन्नम ज्योतिरन्नादम अप्सु ज्योतिः प्रतिष्ठितं ज्योतिष आपः प्रतिष्ठिताः तत् एतत् अन्नम अन्ने प्रतिष्ठितं स य एतत् अन्नम अन्ने प्रतिष्ठितं वेद प्रतिष्ठति अन्नवान अन्नादो भवति महान भवति प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन महान कीर्त्या. मगाशी सांगितलं तसंच सांगितलेलं आहे, पण आता थोडं वेगळं सांगितलं आहे. अन्नम न परिचक्षित, निंदा करू नये, नावं ठेवू नये, हे मागच्या मंत्रात सांगितलं. आता काय म्हणतात, त्याची चिकित्सा करू नये, त्याचा त्यागसुद्धा करू नये. जसं अन्न हावरटासारखं पण घेऊ नये, तसं अन्नाला नाकारूसुद्धा नाही. अन्नम न परिचक्षित, अन्नाला त्याज्य म्हणू नये, त्याला नाही म्हणू नये, हे व्रत धारण करावं. तद्व्रतम. इथे म्हटलेलं आहे आपो वा अन्नम, पाणी हेच अन्न आहे,
तेज हे अन्नाद आहे. अन्नाद आपल्याला अर्थ माहिती आहे. अन्नाद म्हणजे अन्न सेवन करणारा. तेज काय करतं? पाण्याला सेवन करतं. तुम्ही म्हणाल नाही अजून आम्हाला कळलं. तेज कसं काय पाण्याला सेवन करतं? अहो साधं उदाहरण आहे, तुमच्या आमच्या ओळखीचं आहे. उन्हाळ्यात आपण कपडे बाहेर वाळत घातले तर त्या उन्हाने म्हणजे त्या तेजाने ते पाणी सुकवून घेतलं जातं ना, शोषून घेतलं जातं. म्हणजेच पाणी हे तेजाचं अन्न आहे. पाण्याला ग्रासणारं तेज आहे, एवढंच आपल्याला कळलं. मग आता तेज हे अन्नाद आहे, पाण्यावर तेज अवलंबून आहे. तेज हा पाण्याचा आधार पण आहे आणि दोन्ही परस्परांवर अवलंबून आहेत. म्युच्युअल आहे हे सगळं, म्युच्युअल रिलेशन आहे याच्यामध्ये सगळं. हे जो जाणतो पुन्हा तेच आलं आहे. हे ज्याला कळलं तो स्थिर होतो, तो संपत्तिमान होतो, संपत्तीचा उपभोग घेतो. संतती आहे, पशु आहे, ब्रह्मतेज आहे, या सगळ्यांनी तो परिपूर्ण होतो आणि त्याला महान कीर्ती मिळते. बाकी सगळं मागच्या मंत्रामध्ये सांगितलं तसंच आहे. पण पहिले 2-3 शब्द किंवा 2-3 चरण आहेत ते महत्त्वाचे. अन्नम न परिचक्षित, अन्नाचा कधीही त्याग करू नये. नको मला, फेकून दिलं ताट समोरनं, नाही करू, असं कधीच करायचं नाही आहे. आपण आज अन्नाला नाही म्हटलं आणि उद्या अन्नाने आपल्याला नाही म्हटलं तर कुठे जाणार आहोत आपण? म्हणून अन्नाला कधीही नाही म्हणायचं नाही, कधीही. कुणीही आपल्या प्रेमाच्या घरच्या माणसांनी, बाहेर आपण कुणाकडे जातो, शेजारी पाजारी कुणीही जर विचारलं तर नकार द्यायचा असला तरी तो अतिशय मृदू शब्दामध्ये द्यायचा. कधीही अन्नाचा अनादर करायचा नाही. त्यामुळे अगदी नको असलं, तुम्हाला नाही आवडत एखादा पदार्थ, तरीसुद्धा थोडं घ्या. एवढं दिलं असेल तर एवढंसं तरी घ्या, थोड्या वेळाने घ्या. किंवा आत्ता मला नाही भूक आहे, मी थोड्या वेळाने घेतो असं तरी म्हणा. किंवा ठेवून घ्या त्याला. आणि अगदीच त्याला नाही म्हणायचं असलं तरी नमस्कार करून नाही म्हणा की नको, क्षमा करा, मला हे नको, असं म्हणून अन्नाचा आदर करून सुद्धा नाही म्हणता येतं. त्यामुळे अनादर कधीही करायचा नाही. आता ह्याच्यात आणखीन एक सांगितलं, जसं मागच्या वेळेस तेज आणि प्राण सांगितलं होतं, तेज आणि आप सांगितलं होतं. आता प्राण हे आपोमय आहेत, आप हे अन्न आहे आणि ज्योती हे अन्नाद आहे. तहान लागल्यावर पाणी पिणं म्हणजे पाण्याचं तेजात विलीन होणं आहे. लक्षात घेऊया, तहान लागते म्हणजे नेमकं काय होतं? तहान लागते म्हणजे शोष पडतो, घसा सुकतो. मग तिथे त्या ओलाव्याची आवश्यकता असते आणि पाणी प्यायल्यानंतर एनर्जी येते. म्हणजे त्याच पाण्याचं तेजामध्ये विलीन होणं आहे. तहान लागणं म्हणजे शरीराच्या समतोलासाठी पाण्याची थोडी कमतरता भासते आहे, हे कळवणं म्हणजे तहान लागणे. बघा, आपण सहज म्हणतो की मला खूप तहान लागली. विशेषतः उन्हातून आल्यावर खूप वेळ असं काही काम केल्यानंतर आपल्याला तहान लागते. म्हणजे तिथे पाणी कमी पडतं, पाणी निघून जातं ना, घामाच्या वाटे म्हणा, कशाच्या वाटे. पाणी निघून गेल्यावर शरीरामध्ये इम्बॅलन्स होतो, असमतोल होतो. तेव्हा शरीर पाणी मागतं, म्हणजेच तहान लागते. पाण्यात स्वतःमध्ये सुद्धा तेज आहे बरं का. तेज आणि पाण्याचा संबंध पाहिला, पण पाणी हे तेज आहे आणि म्हणून अनेक वेळेला पाणी हे कोमट असतं, वाहतं जिवंत पाणी असतं. ते फार गार थंडगार नसतं, ते कोमट असतं, त्याच्यामध्ये टेम्परेचर असतं. आणि जिवंत शरीराला पाण्याची आणि तेजाची दोन्हीची आवश्यकता आहे. आणि शरीरातलं पाणी खरंच संपून जर का गेलं तर आपल्याला माहिती आहे डिहायड्रेशन होते, डिहायड्रेशन होतं आणि तेव्हा जीवाला धोका संभवतो. बघा केवढा विचार आहे. हे आता आपले मेडिकल डॉक्टर सांगतातच, औषधं घ्यायला सांगतात, जलसंजीवनी सांगतात. डिहायड्रेशनवरला आपण ग्लुकॉन डी वगैरे घेतो किंवा अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. पण हा विचार कधी झाला आहे? अनेक वर्षापूर्वी आमच्या ऋषींनी हा विचार केलेला आहे. पण अन्न हे परस्परावर अवलंबून आहे, हे ज्याला समजतं त्याला विश्वाच्या एकात्मतेचं ज्ञान होतं. आणि असा ज्ञानी जो आहे तो बुद्धीने स्थिर होतो, अस्थिर चंचल राहत नाही. आणि मग त्याला प्रजा लाभते, पशु लाभतात, ब्रह्मवर्चस लाभतं, कीर्ती लाभते आणि समाजात त्याला मानाचं स्थान मिळतं. समाजात त्याला मानाचं, लोक त्याला शोधत येतात. हे संत
जरी कुठेही अगदी एखाद्या गुहेत राहिले, एखाद्या पर्वतावर राहिले, तरी लोक त्यांना शोधत जातात, कारण त्यांच्याकडे ते एकात्मतेचं ज्ञान आहे. असे हे 2 मंत्र झाले, सप्तम आणि अष्टम अनुवाक. आता नवम अनुवाकामध्ये आणखीन पुढची पायरी सांगितली. एक एक बघा. पहिल्यांदा आपण पाहिलं अन्नम न निंद्यात, अन्नम न परिचक्षित. आता तिसरी स्टेप काय आहे? तिसऱ्या अनुवाकामध्ये, आजच्या तिसऱ्या अनुवाकामध्ये म्हटलेलं आहे, अन्नम बहुकुर्वीत, भरपूर अन्न शिजवावं. अन्नम बहुकुर्वीत तद्व्रतम. कशासाठी पुष्कळ अन्न शिजवायचं? हे पूर्वीचं झालं बरं का. कशासाठी पुष्कळ अन्न शिजवायचं बघा. पृथिवी वा अन्नम आकाशो अन्नादः, पृथिव्याम आकाशः प्रतिष्ठितः, आकाशे पृथिवी प्रतिष्ठिता, तद एतम अन्नम अन्ने प्रतिष्ठितं, स य एतम अन्नम अन्ने प्रतिष्ठितं वेद प्रतिष्ठति. अन्नवान अन्नादो भवति महान भवति, प्रजया पशुभिर ब्रह्मवर्चसेन महान कीर्त्या. पुन्हा बाकीचं सगळं तेच आहे. आता मूळ शब्द, मूळ मंत्र काय आहे? अन्नम बहुकुर्वीत, भरपूर अन्न शिजवावं, पुष्कळ संपादन करावं. मला एवढंच लागतं आहे, मी एवढी एकच पोळी केली असं नाही चालणार. भरपूर अन्न. आणि म्हणून तर आमच्या ऋषींनी जी श्रीसूक्त म्हटलेलं आहे, श्रीची प्रार्थना केली की आमचे सगळे जे ऋषी होते, जे गुरुकुल चालवत होते, वसिष्ठ असतील, विश्वामित्र असतील, सगळ्या ऋषींनी गुरुकुल चालवली आहे, पण त्याच्यासाठी त्यांना अन्नधान्याची पुष्कळ गरज भासायची. त्यामुळे त्यांची कोठारं भरलेली असायची. श्रीमंत म्हणजे फक्त खूप पैसा नाही, तर अन्न आहे, दूध दुभतं आहे, धनधान्य सगळ्यांनी समृद्ध असायला पाहिजे. आणि ते शिजवायचं सुद्धा किती? बहुकुर्वीत. हे व्रत धारण करावं. आता का बहुकुर्वीत, का पुष्कळ अन्न शिजवावं असं म्हटलेलं आहे? पूर्वीची समाजव्यवस्था लक्षात घेऊन हे सांगितलेलं आहे, हे व्रत सांगितलेलं आहे. पूर्वी खरं तर अशी पद्धत होती बरं का. शिजवलेलं अन्न कधीही विकलं जायचं नाही. शिधा कोरडं गहू तांदूळ विकणं बरोबर आहे, पण शिजवलेलं पोळी भाकरी भाजी विकलं जायचं नाही. आणि ते विकत घेणं हे सुद्धा परान्न खाण्यासारखं पाप समजलं जायचं. किंवा एवढंच नाही तर एका गावाहून दुसऱ्या गावाला जातानासुद्धा शिजवलेलं अन्न न्यायचं नाही, कारण त्याच्यावर निगेटिव्ह एनर्जी काम करते असं म्हटलं जायचं. म्हणून गावाला जाताना अगदी जर का लांबचा प्रवास असेल तर दशम्या घेतल्या जायच्या, निर्लेप अन्न घेतलं जायचं, पण शिजवलेलं अन्न नाही. पण पूर्वी अशी पद्धत होती की खानावळी नव्हत्या, हॉटेल्स नव्हती, पायी प्रवास करायला लागे, तेव्हा अशावेळी कुठेतरी मुक्काम करायला लागायचं ना. पूर्वी एवढी दळणवळणाची साधनं नव्हती, लोक पायी प्रवास करायचे, कुठेतरी मुक्काम करावा लागे. तेव्हा त्या गावातला जो कोणी श्रीमंत गृहस्थ असेल, खोत असेल, पाटील असेल, त्यांच्यावर ही जबाबदारी होती की अशा वाटसरूंच्या जेवणाची, स्नानाची, मुक्कामाची व्यवस्था करणं हे त्यांचं कर्तव्य मानलं जायचं. श्रीमंती ही नुसती दाखवण्यापुरती नव्हती, ती मनाची किंवा आपल्या अंगणामध्ये विहीर असेल त्याचं पाणी सर्वांसाठी खुलं केलं जायचं दुष्काळात वगैरे. आणि म्हणून इथे म्हणले अन्नम बहुकुर्वीत. एवढंच नाही तर गृहस्थ जो असतो तो सगळ्या घरातल्या सगळ्यांना दिल्यानंतर, लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, पशुपक्षी, या सगळ्यांना दिल्यानंतर गृहस्थ आणि गृहिणी जेवायला बसण्यापूर्वी कोपऱ्यापर्यंत जायचे. आपल्या घरापासनं कोपऱ्यापर्यंत जायचे आणि विचारायचे कोणी आहे का उपाशी, कोणी वाटसरू आला आहे का ह्या गावात, आमच्याकडे चला. आणि म्हणून त्यांना अतिशय सन्मानाने आपल्या घरी घेऊन यायचे. त्यांना पाय धुवायला पाणी, लागलं तर आंघोळीची व्यवस्था, बसायला आसन, नेसायला बदलायला कपडे हवे असले तर कपडे, हे सगळं करून आदरपूर्वक त्यांना नमस्कार करून त्यांना भोजनासाठी पाचारण केलं जायचं. त्यामुळे हे सगळं, आणि त्या कुठलीही जात नाही, धर्म नाही, पंथ काही न विचारात घेता केवळ अतिथी देवो भव असं म्हणून त्याचा आदर सत्कार केला जायचा. आणि मग अतिथी पंक्तीला असणं हे गृहस्थाला भूषणास्पद मानलं होतं. केवढा विचार आहे बघा. मग अशा वेळेला माझ्यापुरतंच अन्न केलं, आता तुम्ही आलात होय, आता नाही आहे माझ्याकडे, असं नाही म्हणायचं.
असं म्हणायचंच नाही आहे. त्यामुळे केवळ घरातल्या लोकांपुरतं अन्न शिजवून चालणार नव्हतं. त्यामुळे अन्नातून, आणि अन्न अशी गोष्ट आहे, अन्नातून तुम्ही अधिक लोकांना सामावून घेऊ शकता. पोटातूनच हृदयात जायची वाट असते असं म्हटलं जातं. एखाद्याला अन्न वेळेला, भूक लागली असताना एखाद्याला पोटभर अन्न देणं याच्या इतकं पुण्यकर्मच नाही. अन्नदानाचं महत्त्व अतिशय मोठं आहे, पण ते दाखवण्यासाठी नाही, ते मनापासून पाहिजे. आणि असं सामावून दुसऱ्याला घेता आलं की त्या गृहस्थाला, त्या गृहिणीला इतका आनंद व्हायचा. आणि मग त्यांचं अन्नसेवन हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञकर्म व्हायचं. आणि त्यामुळे हा अन्न भरपूर शिजवावं असा उपनिषदांचा आदेश आहे. अन्नम बहुकुर्वीत. आता ह्याच्यात एक जोडी सांगितली बरं का. पहिल्यांदा आपण आप आणि तेज पाहिलं, प्राण आणि शरीर पाहिलं. आता इथे म्हणले पृथ्वी आणि आकाश ही सुद्धा जोडीच आहे. आपल्याला धारण करणारी पृथ्वी हे अन्न आहे आणि आकाश हे अन्नाद आहे, कारण आकाश हे पृथ्वीला धारण करतं. नाही पटलं तुम्हाला? आकाश कुठे, ती पृथ्वी कुठे? तसं नाही आहे. आकाश म्हणजे स्पेस. पृथ्वीला ज्याने कवेत घेतलं आहे ते आकाश आहे. त्यामुळे आकाश आहे तो अन्न सेवन करणार आहे, आणि पृथ्वी हे आहे ती अन्न आहे. आणि पृथ्वी हा आकाशाचा आधार आहे. आकाश हे पृथ्वीवर प्रतिष्ठित आहे. ग्रह तारे यांचं अंतर कुठनं मोजलं जातं तर पृथ्वीपासून. म्हणजेच एक अन्न दुसऱ्या अन्नावर अवलंबून आहे. अन्नम अन्ने प्रतिष्ठितम असं जे म्हटले ते हेच आहे. विश्वातील एकता, परावलंबित्व ज्याला कळलं तो कधीच एकांगी विचार करणार नाही. तो साकल्याने होलिस्टिक विचार करेल, आणि मग तो सगळा कीर्तिमान बनेल. प्रजा, पशु, धन, धान्य, दूध, दुप्त, पृथ्वी, भूमी, संपत्ती या सगळ्यांनी मिळेल, आणि शिवाय त्याला महान कीर्ती मिळेल असंही आहे. त्याचा लोकसंग्रह वाढणार आहे. बघा ना, पूर्वीसुद्धा खोतांकडे, गावचे कोकणामध्ये खोत म्हणतात, देशावरती पाटील म्हणतात, किंवा जे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांच्याकडे जेवण मिळेल, भुकेल्याला अन्न मिळेल हे कळल्यानंतर त्यांचा लोकसंग्रह, त्यांचा मानही वाढतो. पण त्याहीपेक्षा या लोकांची, उपाशी भुकेल्या लोकांची भूक जाणून घेऊन त्यांना वेळेवर जेवायला दिलं तर समाजातलं त्यांचं स्थान आणि हृदयातलं स्थान अधिक उंचावतं असंही म्हटलेलं आहे. आता 10वा अनुवाक आहे, शेवटचाच आहे मला वाटतं, पण त्याच्यात 3-4 मंत्र आहेत. 3-4 तरी मंत्र आहेत. 10वा अनुवाक, दशम अनुवाक. न कंचन वसनौ प्रत्याचक्षित तद्व्रतम तस्मात् हि यया कयाच विधया बहु अन्न प्राप्नुयात् आराधी अस्मै अन्नम इति आचक्षते एतद्वै मुखतः अन्नं राद्धं मुखतः अस्मै अन्नं राध्यते एतद्वै मध्यतः अन्नं राद्धं मध्यतः अस्मै अन्नं राध्यते एतद्वै अन्नतः अन्नं राद्धं अन्नतः अस्मै अन्नं राध्यते य एवं वेद. हे नाही कळलं, नीटसं नाही कळलं. आता इथे म्हटलेलं आहे न कंचन वसनौ प्रत्याचक्षित. वसनौ इथे वस्तीला आलेला. आपल्याकडे वस्तीला आला आहे कोणीतरी, समजा आला आहे, रात्री दार ठोठावलं की आजची रात्र तुमच्या ओसरीमध्ये राहू का असं विचारलं तर त्याला कधीही नाही म्हणू नये. त्याचा कधी त्याग करू नये, आश्रय नाकारू नये. तद्व्रतम, तेही व्रत आहे. अतिथीला विनमुख पाठवायचं नाही आहे. जो काही त्याची इच्छा असेल त्याला नुसतं मुक्कामापुरती जागा पाहिजे. तुमच्या घरात पण नाही, तुमच्या अंगणामध्ये झाड आहे, त्या झाडाखाली झोपू का विचारलं तर आनंदाने त्याला अनुमती द्यावी, कारण ते व्रत आहे. त्यामुळे हे व्रत धारण करावं. कोणत्याही योग्य रीतीने पुष्कळ अन्न संपादन करावं. अन्न भरपूर तुमच्या कणग्या भरल्या असल्या पाहिजे घरामध्ये. जर तुमची परिस्थिती आहे, तुम्हाला शक्य आहे, तर तुम्ही न्याय्य शिष्टसंमत मार्गाने भरपूर अन्न साठवून ठेवावं. चोरीमारी करून नाही बरं का. शिष्टसंमत आर्थिक न्याय्य मार्गाने अन्न पुष्कळ संपादन करावं. आणि हे अन्न आश्रयाला जो कोणी येईल त्याला अतिशय मनापासून द्यावं असं ज्ञानी पुरुषांनी सांगितलेलं आहे. हे अन्न जो कोणी आश्रयासाठी आला आहे त्या माणसाला जर का चांगल्या बुद्धीने संपादन केलं असेल तर त्याचं निश्चितपणाने चांगलं फळ मिळतं.
मध्यम बुद्धीने केलं तर मध्यम फळ मिळतं आणि हीन बुद्धीने केलं तर हीन फळ मिळतं. हे जो जाणतो त्याला तशी तशी फलप्राप्ती होते. अतिशय आनंदाने आदराने त्याचा सन्मान करत त्याला जेवायला घातलं किंवा त्याला जे हवं ते दिलं तर चांगलं फळ प्राप्त होतं. मध्यम म्हणजे जाऊ द्याचं, आलाय ना करा त्याचं, असं केलं तर मध्यम फळ प्राप्त होतं. आणि हीन जाऊ द्याचं काय, दुष्टबुद्धीने किंवा वाईट बुद्धीने किंवा अगदी नाईलाजाने जर का केलं तर त्याला तसं फळ प्राप्त होतं. आता हे अन्नाबद्दल पुष्कळ बोललो नाही का आपण. अन्नम न निंद्यात अन्नम परिचक्षित अन्नम बहुकुर्वीत. खरं सांगू का, अध्यात्म साधनेमध्ये अन्नाला अतिशय महत्त्व आहे. अतिशय महत्त्व आहे. अतिथीचं स्वागत करणं हा तर गृहस्थाचा धर्म आहे. आणि आलेला अतिथी म्हणजे खरं तर देवाचंच रूप असतं. आपण यम नचिकेता संवादामध्ये पाहिलं होतं. यम हा किती उत्तम गृहस्थ आहे आणि नचिकेता त्याच्याकडे अतिथी म्हणून आला होता, त्याचाही किती सत्कार केला हेही पाहिलेलं आहे. पण अतिथी हे देवाचं रूप असतं आणि अतिथी जर का तृप्त झाला तर त्याच्या आशीर्वादाने गृहस्थाला सगळं काही मिळत असतं. म्हणून कधीही अतिथीला नाराज करू नये, कधी तो संतप्त होऊन आपल्या घरातून जाऊ नये असंही म्हटलेलं आहे. असा जर का तो गेला तर यजमानाचं सगळं पुण्य त्या अतिथीबरोबर निघून जातं. म्हणून अतिथीची मनधरणी करावी, विनवणी करावी, त्याला शक्यतो संतुष्ट करावं असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे घरादारावर आपत्ती यायला नको असेल तर अतिथी सत्कार झालाच पाहिजे. आणि मग या अतिथी सत्कारासाठी तुमच्या घरामध्ये भरपूर धान्य पाहिजे ना. तुम्हालाच खायला नसेल तर अतिथीला काय देणार. त्यामुळे भरपूर वैध धर्म्य मार्गाने पुष्कळ अन्न प्राप्त करा. अतिथीला स्नान असेल, वस्त्र असेल, बिछाना असेल, भोजन असेल आदराने द्यावं. आणि जो अतिथीला विशेष आदराने जेवायला वाढत नाही तो जिथे जाईल तिथे त्याला त्याच पद्धतीने अन्न मिळेल. तुम्ही तिरस्काराने, गौणबुद्धीने, दुष्टबुद्धीने अतिथी सत्कार केला समजा तर तुम्ही जिथे जाल तसंच तुम्हाला. आणि ही खरी गोष्ट आहे, जे तुम्ही पेराल तेच उगवतं. तुम्ही दुसऱ्यांशी जसं वागाल तशीच तुम्हाला ट्रीटमेंट मिळते. त्यामुळे हे ज्याला कळतं तो दुसऱ्यांना कधीही तुच्छ लेखत नाही, चांगलं वागवतो आणि अशा माणसाचं सर्वत्र स्वागतसुद्धा होतो, समाजात मान मिळतो त्याला. किती विचार आहे बघा. हे तर आपण व्यवहार ज्ञान म्हणतो ह्याला, किंवा ही व्यवहार कौशल्य आहेत की असं वागावं असं. आपल्याला वाटतं हे कॅज्युअल आहे. हे ह्याला किती शास्त्राधार आहे बघा. ज्या घरामध्ये, मंदिरामध्ये किंवा संस्थेमध्ये अन्नदान चालू असतो त्याच्या आसपास एखादा आत्मज्ञानी पुरुष असलाच पाहिजे, हा संत महात्म्याचा ठळक पुरावा आहे. लक्षात घेऊच या आपण. जिथे भरपूर अन्नदान चालतं तिथे कुठला तरी आत्मज्ञानी पुरुष आसपास असलाच पाहिजे. गोंदवल्याला एवढं अन्नदान सुरू असतं. असं म्हणतात की कितीही लोक आली तरी तिथे अन्न कमी पडत नाहीत, कारण साक्षात महाराज तिथे आहेत. गजानन महाराज. शेगावला काय आहे, सज्जनगडावरची खीर जी आहे, जो आमटी भात आहे, मला आत्ताही रोमांच येतात. काय रुचकर लागतो. कितीही लोक येऊ देत कमी पडत नाही, कारण ते आहेत ना काळजी घ्यायला. ते काळजी घ्यायला आपली आहेत. त्यामुळे अन्नदानाचं अतिशय मोठं महत्त्व आहे. मात्र ते अन्नदान मनापासून व्हायला पाहिजे. मानवी जीवनाला जे मानवी जीवनामध्ये अन्नाला जे महत्त्व आहे त्याच्याही पेक्षा अनेक पटीने अध्यात्म साधनेमध्ये ह्याच अन्नाला महत्त्व आहे. लक्षात घेऊया. आणि म्हणून आता काय करायचं आहे, आम्हाला साधना करायची आहे. आम्ही एवढं ते सगळं ऐकतो आहे उपदेश, ब्रह्म, माया, परमपद वगैरे वगैरे. सुरुवात कुठनं करायची आहे? सुरुवात करायची आहे ते अन्नापासून. ओळखीचं आहे, आवडीचं आहे, आपल्या हातात आहे. त्यामुळे अन्नाच्या आहाराच्या बाबतीत काही नियम पाळलेच पाहिजेत. पहिली गोष्ट, अन्नाला कधीही नावं ठेवायची नाही. आवडलं असू दे नसू दे, नाही आवडलं तर थोडं खा, पण नावं ठेवायची नाही आहेत. आपल्याला न आवडणारा पदार्थ अधिक मागू नये, त्याच्यात दोष पाहू नये. मीठच कमी आहे, तिखटच जास्त आहे, हेच शिजलं नाही आहे, असलं काही दोष पाहू नये. अन्नाला कधी नाही म्हणून त्याचा अनादर करू नये. मात्र प्रकृतीला बाधक असेल, आता समजा मला नाहीच खायची साखर आणि कुणी अगदी आग्रहाने जिलबी खाऊ घातली तर नाही खायची,
पण मग ती नाकारताना सुद्धा सौम्यपणाने, मृदूपणाने नाकारायचे. त्यामुळे निश्चयाने नकार द्यायचा आहे, पण आदर करून द्यायचा आहे. किंवा एखादा तुकडा मोडला तर चालेल, असं करायचं आहे. आणि खऱ्या प्रेमाने कोणी आग्रह केला तर त्याचा स्वीकार करावा, त्याला नाही म्हणू नये. खरं कधी कधी आपली फार जवळची लोकं अतिशय प्रेमाने आपल्याला म्हणतात की अहो थोडं तरी घ्या ना, थोडं तरी घ्यावं. मग कधी कधी अशा वेळेला त्यांचं मन राखण्यासाठी त्या अन्नाचा स्वीकार करावा. कधी कधी तुम्हाला नसलं आवडत तरी स्वीकार करावा. म्हणजे किती बॅलन्स साधला आहे बघा. हावरटपणा पण करू नये, नावं पण ठेवू नये, पण नाही पण म्हणू नये. आणि म्हणायचं झालं तर कसं योग्य प्रकाराने म्हणायचं. आणि जे खाणार आहोत ते प्रथम मनाने आधी देवाला अर्पण करायचे. बघा ना, कधी कधी आपल्याला शिळं खावं लागतं, कधी कधी चुकीचा आहार आपल्याला घ्यावा लागतो नाईलाजाने. पहिल्यांदा क्षमा मागायची, ते त्याला अर्पण करायचे. म्हणजे त्याचा लेप आपल्याला लागत नाही. कधी अभक्ष किंवा अपेयपान करू नये. अन्नदात्याबद्दल कृतज्ञता असावी. ज्यांनी आपल्याला दिलं आहे, वेळेला जे अन्न दिलं आहे त्याला थँक्यू म्हणू नका, पण निदान मनामध्ये कृतज्ञतेचा भाव असायला पाहिजे. परिस्थितीच्या ज्या मर्यादा सांभाळून आपल्याला जितकं शुद्ध अन्न, म्हणजे चांगल्या मनाने केलेलं, चांगल्या वासनेने केलेलं, चांगल्या तऱ्हेने दिलेलं मिळेल, तितकं साधनाला ते उपयोगी पडतं. कारण त्याच्यामुळे अंतःकरण शुद्ध होतं आणि साधनेचा जोर वाढतो, उपासनेचा जोर वाढतो. आता तर आपल्याला सगळंच कळलं. सुरुवात करायची. सुरुवात कुठनं करायची? त्यामुळे सुरुवात करताना अन्नापासून सुरुवात करायची. थोडंच अन्न सेवन करा, पण ते सात्विक असावं, शुद्ध भावनेने तयार केलेलं असावं, कृतज्ञतेने त्याचं सेवन करावं, देवाला नैवेद्य दाखवावा. साधं असू देत, काही तुम्ही रोज काही पुरणपोळी आणि श्रीखंड नाही खाणार. जे साधं आहे ते प्रथम देवाला निदान नमस्कार करावा. मला तू आजचा हा दिवस दाखवलास, हे अन्न माझ्या पोटात जाते, याच्याबद्दल मी कृतज्ञ अशी भावना व्यक्त करावी. आता रोज हे जमेल का? खरं तर जमू शकतं, पण सगळं नाही जमणार. आम्हाला अतिथी सत्कार हे ते सगळं नाही जमणार. तेव्हा निदान अन्न सेवन करण्यापूर्वी त्या भगवंताचं स्मरण करून प्रार्थना करावी की हे निषिद्ध अन्नसुद्धा मी तुझा प्रसाद म्हणून घेतो आहे. मग अशीच मी म्हटलं ना, शिळं अन्न कधी कधी खावं लागतं, कालची पोळी भाकरी खावी लागते. ते सुद्धा त्याला क्षमा मागायची की तुझा प्रसाद म्हणून मी हे सेवन करत आहे, याचं मला काही दुष्परिणाम माझ्यावर व्हायला नको, त्यामुळे माझी त्याच्यामुळे वासना बिघडू देऊ नकोस, अशी प्रार्थना केली तर त्या अन्नाचा आपल्या मनावर किंवा बुद्धीवर विपरीत परिणाम होणार नाही. बघा, आपल्या गीतेत सांगितलं यात यामं गतरसम. शिळं अन्न खाऊच नाही, पण कधी खायला लागतं गृहिणीला. मग निदान क्षमा मागून खायचं आहे. आणि खरंच आहे, अन्नाचा आणि बुद्धीचा सुद्धा संबंध आहे. जितकं तुम्ही अन्न सात्विक खाल तेवढी बुद्धी सात्विक होत जाते. कारण खरंच आहे, अशा अनेक गोष्टी की अन्न दुष्टाच्या घरी जर का अन्न सेवन केलं तर वासना लगेच भरकटत जाते, बुद्धी बिघडत जाते, असंही आहे. आता हे सगळं असताना स्नान करून अन्न शिजवावं आणि अन्न सेवन करावं असंही सांगितलेलं आहे. प्रत्येक माणसाने आपल्या व्यवहाराच्या मर्यादा सांभाळून आहाराचं धोरण ठरवावं. प्रापंचिक माणसांनी थोडं तरी अन्नदान करावं. एखाद्या तिथीच्या निमित्ताने म्हणा, चातुर्मासाच्या निमित्ताने म्हणा, थोडं तरी अन्नदान, किंवा आपल्या घरी काही भोजन असेल, एखादं शुभ कार्य असेल, एखादं यज्ञ कार्य असेल, त्या निमित्ताने अन्नदान जरूर करावं असं म्हटलेलं आहे. पण हे म्हणणंसुद्धा तारतम्याने घ्यायचं आहे. कारण आपण घरी शिजवत असलेल्या अन्नामध्ये इतरही वाटेकरी आहेत ह्याची जाणीव असायला पाहिजे. त्यामुळे कोणीही आपल्याला आग्रह केला, म्हणजे खरं तर पूर्ण भोजन, आपल्या घरी अतिथी आला तर त्याला पूर्ण भोजनाचा पहिल्यांदा आग्रह करावा. पण एखादा नाहीच म्हणला की नाही आत्ता मला भूक नाही आहे, तर निदान तुम्ही जे केलं आहे त्याच्यातलं काही एखादा विशेष पदार्थ, श्रीखंड असेल, एखादं काही तिखट पदार्थ असेल, तो त्यांना देऊ करावा. नाहीतर एखादं फळ असेल, नाहीतर काही नाही तर वेळ नसेल फळ खायला स्वतः, निदान एक खडी साखरेचा खडा, नाहीतर एक लहानशी गोळी, नाहीतर निदान थंडगार पाणी, एवढं तरी आपण द्यायलाच पाहिजे अतिथी. आणि कोणीही आपल्या घरी पोस्टमन आला असू दे, कुरिअरवाला असू दे, इलेक्ट्रिशियन आला असू दे, प्लंबर आला असू दे, निदान त्याला पाणी तरी विचारा.
निदान त्याला पाणी तरी विचारायचं आहे. त्यातनं त्यांना काय लाभ होतो ते जाऊ देत. त्यांना भुकेल्या तहानेल्या वेळेला किंवा एखादा बिस्किटाचा पुडा ठेवावा. मी तरी नेहमी असंच करते की कोणी आलं आणि आपल्याला त्याच्याविषयी फार चांगलं काहीतरी काम केलं आपलं, एखादं अगदी साधा वॉचमन असेल, कुणीही असेल किंवा अगदी कचरेवाला असेल, त्याने एखादं आपलं चांगलं काम केलं तर एक छोटासा बिस्किटाचा पुडा तरी त्याला द्यावा. ही हाताला सवय असायला पाहिजे. आणि ही हाताला सवय असली की आपल्या मनाची वृत्ती, त्याला काय आनंद होईल तो वेगळा, तो त्याच्याजवळ, पण आपली मनाची वृत्ती उदार होत जाते आणि मग अशा वृत्तीने अध्यात्म मार्गामध्ये लवकर लवकर प्रगती होते. आता काय पाहिजे अजून? सगळं अन्न. आणि खरंच सत्पुरुषांच्या घरचं अन्न मात्र मागून खावं. आपले कोणी सद्गुरू असतील त्यांनी एखादी छोटीशी, एखादा लाडू, एखादी वडी जरी दिली, ती आनंद, त्यांना नाही म्हणायचं नाही आहे, आनंदाने घ्यावं, उलट मागून घ्यावं असं म्हटलेलं आहे. पण ते अन्न खाल्ल्याने की बुद्धी आपली साधनामध्ये स्थिर व्हायला मदत होते आणि म्हणून साधकांनी सत्पुरुषांच्या घरचं अन्न अगदी मागून खावं आणि घ्यावं असं म्हटलेलं आहे. आता पुढे, आता हे झालं अन्नापर्यंत बरं का. आता बघा इतका विचार याच्या मागे. पुढे म्हटलेलं आहे क्षेम इति वाची. ब्रह्म हे अन्नामध्ये स्थिर आहे एवढं कळलं. आता पुढची पायरी म्हणतात क्षेम इति वाची, वाणीमध्ये सुद्धा ब्रह्म आहे. योगक्षेम इति प्राणापानयोः कर्मेति हस्तयोः गतिरिति पादयोः विमुक्तिरिति पायौ इति मानुषीः समाज्ञाः अथ दैवी तृप्तिरिति वृष्टौ बलमिति विद्युति यश इति पशुषु ज्योतिरिति नक्षत्रेषु प्रजापतिरमृतां नंद इत्युपस्थे सर्वमित्य आकाशे. काय सुंदर सांगितलं आहे. ब्रह्म कुठे असतं? वाणीच्या ठिकाणी स्थिर आहे. वाणीमध्ये ब्रह्म आहे. आता जपून वापरायला पाहिजे ना. प्राण आणि अपान यांच्या ठिकाणी योगक्षेम रूपाने तो स्थित आहे. हाताच्या ठिकाणी कर्मरूपाने. हातामध्ये ब्रह्म आहे म्हणून तर रोज म्हणायचे कराग्रे वसते लक्ष्मी. रोज आपण दिवसभरात किती कामं करतो, किती लिहितो, किती पोळ्या लाटतो, किती काय भांडी घासतो, किती कामं हातानेच तर करत असतो. मग हाताच्या ठिकाणी ब्रह्म आहे ते कुठल्या रूपाने? कर्माच्या रूपाने. जी कामं करतो ते ब्रह्मच आहे. पायाच्या रूपामध्ये काय आहे? तर पायाच्या ठिकाणी गतिरूपाने तोच आहे. पायाने आपण इकडनं तिकडे जातो ना, गती घेतो ना, गतीसुद्धा ब्रह्मच आहे. मग आता गुह्येंद्रियाच्या ठिकाणी विसर्जन स्वरूपामध्ये पण तोच आहे. गुदद्वारामध्ये सुद्धा तोच आहे, पण विसर्जनाचं कामही तोच करतो आहे, त्यामुळे त्याच्यातही तोच आहे. या सगळ्या मानवी उपासना सांगितलेल्या आहेत. आता दैवी उपासना काय आहे? तृप्ती या भावनेने वृष्टीमध्ये ब्रह्मोपासना करावी. वृष्टी, पावसामध्ये पण ब्रह्मच आहे. विजेच्या ठिकाणी बल आहे, पशुच्या ठिकाणी यश आहे, नक्षत्रांच्या ठिकाणी तेज आहे, जननेंद्रियाच्या ठिकाणी सुप्रजानन आहे, रस आहे, आनंद आहे आणि आकाशाच्या ठिकाणी असं सगळ्यांची भावना करून ही उपासना केली तर आपली उपासना अधिक फलद्रूप होत जाते. बघा, परमेश्वरांनी आपल्यामध्ये किती शक्ती दिलेल्या आहेत, कितीतरी शक्ती दिल्या आहेत आणि त्यांचं काम बिनबोभाट चालू आहे. त्या सांगतसुद्धा नाहीत की मी असं काम केलं बरं का, काल मला जरा ओव्हरलोड झाला, ओव्हरटाईम केला, असं कोण म्हणतं का? हात एखाद दिवशी आपल्याला खूप काम पडतो, खूप स्वयंपाक असतो, खूप लेखन असतं, काही कधी प्रत्येक इंद्रियाला एखाद दिवशी खूप, पण त्यांची तक्रार नाही आहे. हे सगळं बिनबोभाट सुरू आहे, सुरळीत चालू आहे आणि म्हणूनच आम्हाला त्याची जाणीव होत नाही. एखाद दिवशी आपण खूप चालतो, नेहमीपेक्षा अनेक पटीने चाल होते, पण त्यांची तक्रार नाही आहे, कारण ते ब्रह्मच आहे तिथे. असा जेव्हा सूक्ष्म दृष्टीने विचार करायला लागतो तेव्हा मग भगवंतानी म्हटलं होतं ना मागे 10व्या अध्यायात विभूती योगामध्ये म्हटलं होतं, नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप. माझ्या विभूतीना अंतच नाही. जे बघाल ते खरं तर ब्रह्मच आहे. विचार करायला लागला की आपण चकित होतो. माझा देह एकच आहे, याच्यामध्ये इतक्या शक्ती आहेत, इतकी इंद्रिय आहेत आणि ते प्रत्येक इंद्रिय म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे आता काय बोलायचं? वाणीमध्ये भगवंत क्षेम बनून राहतो बरं का. काय सुंदर सांगितलं आहे. मधुर वाणी संतोष देणारी आणि कल्याणी असते. एखाद्याचं बोलणं आपल्याला ऐकतच राहावंसं वाटतं.
आणि एखाद्याचं लवकर आटपावं असं वाटलं, तिथे ब्रह्माचा साक्षात्कार आहे. तशीच ती वापरावी. मुखातून नेहमीच चांगलं बोललं जावं. आशीर्वाद, शुभेच्छा, सदिच्छा अशा निघाव्यात. आपण प्राण आत घेतो आणि अपान बाहेर टाकतो. योग म्हणजे प्राप्त करणे आणि क्षेम म्हणजे मिळालेल्याचे रक्षण करणे. त्या दृष्टीने प्राण आणि अपान हे योगक्षेम आहे. आणि इथे म्हटलेलं आहे प्राणापान समायुक्त पचाम्यन्नै चतुर्विधम. हातांची काम करण्याची शक्ती आहे तो भगवंतच आहे. पायांना गती देणारा तोच आहे. गुदद्वारामध्ये विसर्जन करणारा सुद्धा तोच आहे. मनुष्याच्या शरीरात या परब्रह्माच्या जाणीव आहेत आणि म्हणून त्यांच्यामुळेच हे परब्रह्माचं अस्तित्व आपल्याला ध्यानात येतं आणि त्याची उपासना करता येते. काय फार सुंदर सांगितलं. मागे आपण शंकराचार्यांचं स्तोत्र पण पाहिलं होतं. आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वे गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. आता एवढं तर नक्की झालं, सगळ्या शक्ती म्हणजे ब्रह्म आहेत आणि सगळ्या शक्तींनी केलेली कामं म्हणजे त्याचीच उपासना आहे. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. त्यामुळे श्वासाने आपण प्राणायामाची उपासना करतो, हाताने नवनिर्मिती करू शकतो, सत्कर्म करू शकतो, पायाने प्रदक्षिणा घालू शकतो, किती गोष्टी आपण करू शकतो. आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे ब्रह्मापर्यंत जाणे, ब्रह्माची ही उपासनाच आहे. आणि मग सगळ्यांना बघा, आता सगळ्यांच्या पर्यंत पोचायचं असेल. आता इथे आपण बहुभी प्रजाभी पशुभी पाहिलं होतं. पशु कुणाला म्हटलेलं? सर्वान अविशेषेण पश्यती ती पशु. ज्यांच्याकडे समदृष्टी आहे ती त्याला पशु म्हटलेलं आहे. इथे ती आपल्यामध्ये आणावी असं म्हटलेलं आहे. पूर्वी पशुधन मानलं जायचं. शेतीसाठी धष्टपुष्ट बैल हवे, मधुर दूध देणाऱ्या गायी हव्यात. थोडक्यात यश समृद्धी देणारे पशुच आहेत. त्यामुळे पशूंमध्ये सुद्धा यश पाहावं असं म्हटलेलं आहे. कुठे कुठे जिथे पाहाल तिथे ते आहे. नक्षत्रामध्ये त्याचंच तेज आहे. ते आत्मसात करायचं. जननेंद्रियाच्या माध्यमातून नवनिर्मितीच घडत असते. जननेंद्रियातनं सुरतभोग आनंद भोग घेतला जातो, त्याच्यातूनही नवनिर्मिती आहे. शिवाय शारीर पातळीवरचं अत्युच्च सुख देण्याची शक्ती त्याच्यात आहे आणि त्याच्यामुळेच हे वंश सातत्य टिकून राहतं. निर्मिती क्षमता आणि आनंद या दोन्ही शक्ती त्याच्याच आहेत आणि म्हणून त्या गुणांची उपासना करावी असंही म्हटलेलं आहे. बघा आता किती सुंदर सांगितलेलं आहे. हे सगळं करत असताना हे सगळं त्याचंच आहे, माझं काहीही नाही, ही सतत जाणीव असायला पाहिजे. झोपताना सुद्धा रोज म्हणायचे, सुषुप्ती वना माझी निजून जावे, उषाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे, दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. सुषुप्ती वना माझी निजून जावे, त्याच्यात झोपायचे. उशी कसली घ्यायचे? त्यामुळे उषाशी प्रभूचे मृदुपाद घ्यावे. उशी म्हणून काय घ्यायचे? प्रभूचे पाद घ्यायचे, प्रभू चरणाची उशी करून झोपायचे. दिशांचा महापट्ट ओढून घ्यावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. काय सुंदर उपासना आहेत, एकापेक्षा एक आहेत. आणि ह्याच्यातली खरं सांगा, एक तरी अवघड आहे का? एक तरी कठीण आहे का की नाही मला जमणारच नाही, अशी एक तरी आहे का? नाही अहो, सगळ्या चराचरात तो भरला आहे. त्यामुळे कशाचीही तुम्ही ब्रह्म म्हणून उपासना करा, तिथे तो आहेच. आकाश कसं आहे? सर्वव्यापी आहे, सगळ्यांना आधार आहे. आणि हे गुण त्यांनी कुठनं घेतलेत? त्या परब्रह्माकडनं, परमेश्वराकडनं हे गुण घेतलेत. त्याच्याच आधारावर सगळं काही चालू आहे. अशाच प्रकाराने अगदी असंच शरीरात किंवा शरीराबाहेर त्या परब्रह्माच्या शक्तींचा प्रत्यय येतो. त्याच्याद्वारे त्या परब्रह्माची उपासना करता येते. तो जसा बाहेर आहे तसाच तो आतही. त्यामुळे बाहेर आहे, दूरस्थे चांतिके चतत असा तो आहे. जितका तो दूर आहे तितका जवळ आहे. शरीर पिंड म्हणजे त्याच्यामध्ये वाणी प्राणापान हात पाय उपस्थ वायू ह्या रूपाने आहे. आणि बाहेर ब्रह्मांडामध्ये वृष्टी आहे, विद्युत आहे, पशु आहे, नक्षत्र आहे, आकाश आहे. या सगळ्यांमध्ये तो भरून राहिला आहे.
या सगळ्या त्याच्या शक्ती भरून राहिल्या आहेत आणि ह्या शक्ती नुसत्या शक्ती नाही आहेत तर त्याच्या विभूतीच आहेत. त्यांच्यामार्फत त्याची उपासना केली तर त्याचंच दर्शन आपल्याला होणार आहे. इतकं जर का तो सगळीकडे भरलेला आहे तर तो असणारच आहेत. आता शेवटचे 2 मंत्र आहेत, 2च मंत्र आहेत, 2-3 आहेत, पण तरी आपण ते थोडक्यात बघूया किंवा मंत्र नाही वाचत आता, आपण फक्त त्याचा अर्थ बघूया. ब्रह्म हे सगळ्याचा आधार आहे अशी उपासना करायची, म्हणजे साधकाला ते स्थान प्राप्त होतं. विशाल रूपाने त्याची उपासना केली तर तो विशाल होतो. मनरूपाने उपासना केली तर तो विचारवंत होतो. नमस्कार रूपाने उपासना केली तर त्याचे सगळे मनोरथ पूर्ण होतात. ब्रह्मस्वरूपाने उपासना केली तर तो स्वतःच ब्रह्मस्वरूप होतो. अशी त्याची उपासना करायची आणि हळूहळू आता हा आकाश सगळ्यांचा आधार आहे. त्या आकाशाला ब्रह्माचा अधिकार आहे आणि सगळं त्याची नमस्कार रूपाने उपासना केली तर लीन होऊन सगळ्या शक्ती तुमच्या पायाशी येतील. खम ब्रह्म म्हणून त्याची उपासना केली तर आकाशाचे सगळे गुण साधकात येतात. ख म्हणजे आकाश, खम इति ब्रह्म. ख म्हणजे आकाशाचे सगळे गुण आपल्यात येतात, म्हणजे सर्व व्यापकत्व आहे, सर्व समावेशकता आहे, अव्यक्तता आहे, हे सगळं आपल्याला प्राप्त होईल. आणि मग हळूहळू आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं. म्हणजे हा जो सिद्ध साधक आहे तो आता सिद्ध स्थितीला पोचलेला आहे. आणि मग ब्रह्मामध्ये जशी उत्पत्ती आहे, स्थिती आहे, संहार आहे, अशा 3 शक्ती आहेत. या 3ही शक्तींच्या माध्यमातून सुद्धा त्याची उपासना करता येते. आणि हे जे साधू संत आहेत त्यांचं उदाहरण आपल्यासमोर आहेच आहे. ते आपणहून कोणाशी वैरभाव बाळगत नाहीत. सगळ्यांविषयी त्यांना खरा कळवळा असतो. त्याचा अकारण द्वेष करण्याबद्दल सुद्धा त्यांना प्रेम असतं असंही म्हटलेलं आहे. आणि शेवटचा मंत्र असं म्हटलेलं आहे की आपण सगळे कोण आहोत? आपण सगळे मूळ आत्मस्वरूपच आहोत. त्यामुळे भगवंताचे सगळे गुण म्हणजे तेज आहे, बल आहे, समाधान आहे, निष्कामता आहे, हे सगळे गुण माझ्यात आहेतच. नाही आहेत का? सगळं माझ्यात आहेच आहे. पण खऱ्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळे आपण देहाच्या बंधनात अडकून स्वतःला दीन समजतो, दुबळा समजतो, हीन समजतो, आकुंचित संकुचित समजतो, स्वार्थी समजतो. आणि मग हे खरं तर भगवंताचे गुण आपल्यात अल्पांशानं का आहेतच. तो सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे, अशी जर का उपासना केली तर आपली संकुचितता कमी होईल आणि आपल्याला विशाल होता येणार आहे. त्यामुळे भगवंताचा जो गुण आवडेल त्या रूपाने भगवंताला पाहायचे. त्या जीवनात पाहण्याचा अभ्यास ठेवला तर जीवाचा विकास निश्चित होणार आहे. आणि मग तो सुखदुःखाच्या पलीकडे जाईल, तो आनंद स्वरूप होईल आणि जे जे घडते ते आनंदरूपच मानता येईल. अहो एवढंच कशाला, मृत्यू हा सुद्धा आनंद आहे. पाहिलं ना आपण, यतो इमानी भूतानी जायन्ते, म्हणजे ज्याच्यापासून ही निर्मिती आहे, ज्याच्यामध्ये जगतात आणि ज्याच्यामध्ये विलीन होतात ते सगळं ब्रह्मच आहे. मग आता मृत्यूमध्ये आपण जर का विलीन होणार आहोत तर तोही आनंद स्वरूपच आहे. आमचे एकनाथ महाराज म्हणतात, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. एवढं नाही आपल्याला करता येणार, मृत्यूचा आनंद नाही मानता येणार. पण खरं सांगू का, मृत्यू हा आनंदमयच आहे, खरंच आहे. सरणावर जाता जाता मज इतुके कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. सुरेश भट म्हणतात. खरंच आहे, मृत्यू एवढा दुःखदायक नाही आहे, आनंददायक आहे. उलट तिथे मुक्ती आहे. त्यामुळे कशाचाही आनंद मानता यायला पाहिजे, त्याचा महोत्सव करता यायला पाहिजे. कारण या सगळ्याच्या मागे ती परमेश्वरी योजना आहे. आणि खरंच आहे, साधकाला परमेश्वराला आपलं कल्याण साधायचं आहे. आपल्याला या अध्यात्म मार्गावरनं पुढे नेण्यासाठी त्याने हा सगळा घाट घातला आहे. मधनं तुम्हाला संकट येतील, मधनं आनंदाचे क्षण येतील, मधनं सफलता प्राप्त होईल. हे सगळं त्यांनी जुळवून आणलेलं आहे. त्याच्यात ढवळाढवळ करायचा, त्यातला बाधा आणण्याचा मला काही अधिकार आला नाही आहे. आज मृत्यू आला तरी मी तयार आहे, इतकी भावना असायला पाहिजे. म्हणजे बघा ना, कधीकधी आपल्याला ॲक्सिडेंट होतो, कधीकधी फ्रॅक्चर होतो, त्याचाही आनंद मानायचा की चला आता मला नामस्मरण तरी करता येईल.
कुठलीही वाईट गोष्ट घडली तरी त्याच्यात तरी बरं असं म्हणून आपण आनंद शोधायचा आहे. आणि मग हे सगळं करताना पुढे शेवटी अगदी शेवटचा मंत्र म्हटलेला आहे, हाव हावू 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 अहम अन्नम अहम अन्नम अहम अन्नम असं म्हटलेलं आहे. आता काय म्हटलेलं आहे बघा, एकच मिनिट. हावू 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 अहम अन्नम अहम अन्नम अहम अन्नम अहम अन्नादो अहम अन्नादो अहम अन्नादः अहम श्लोककृत अहम श्लोककृत अहम श्लोककृत. काय काय सुंदर सांगितलेलं आहे. अहम अस्ति प्रथमजा ऋतस्य पूर्वं देवेभ्यो अमृतस्य ना मयि भाई यो मा ददाति स इदेव मा आवाह अहम अन्नम अन्नम अदंतमा अहम अग्नी. काय म्हटलेलं आहे, मीच अन्न आहे. आता बघा ना, आपण सगळं अन्न आहे म्हटल्यावर त्याच्यात मी पण आलोच ना. मीच अन्न आहे, मीच अन्न भक्षक आहे, मंत्रकर्ता मीच आहे. ऋताच्या अगोदरही माझाच जन्म झालेला आहे. मी देवांच्या अगोदरचा असून अमृतत्वाचं स्थानसुद्धा मीच आहे. काय ऋषींना आनंद झाला हा साक्षात्कार झाल्यावर. ते आनंदोद्गार काढायला लागले, हर्षोद्गार त्यांच्याकडनं निघाले त्यांच्या मुखातून. ते हर्षोद्गार काय होते, हाऊ हाऊ हाऊ. नेहमी ऋषींच्या आनंदाचा परमोत्कर्ष होतो तेव्हा ते म्हणतात हाऊ हाऊ हाऊ. आणि आता त्यांना कळलेलं आहे मी कोण आहे, मीच परब्रह्म आहे. हे आपण आत्तापर्यंत बोलतो आहे, शब्दांनी बोलतो आहे, पण आता ते म्हणतात की देवांच्या अगोदरचा मीच आहे. अमृतत्व म्हणजे पण मीच आहे. जो मला अन्न देतो तोच माझं रक्षण करतो. मी अन्न आहे. जो अन्न देत नाही त्याचा मी भक्षक आहे. मीच सर्व विश्व व्यापलं आहे. माझं तेज आदित्याप्रमाणे आहे आणि ब्रह्मज्ञानी पुरुषाला असं ज्ञान होतं. इथे हे उपनिषद संपलेलं आहे. इत्युपनिषद हे तैत्तरीय उपनिषद इथे संपलेलं आहे. हा आनंदाचा परमोत्कर्ष आहे. ब्रह्मानंद वल्ली पाहिली, भृगुवल्ली पाहिली, शिक्षावल्ली पाहिजे, पण हा आनंद म्हणजे काय आहे, मी तो आहे हे समजलं. आता दुःख नाही, आता शोक नाही, आता वेदना नाहीत, आता आकांक्षा नाही, काही मिळवायचं नाही, काही गमवायचं नाही आहे. मीच तो ब्रह्म होऊन झालेला आहे. आणि म्हणून एका आर्यामध्ये, एका साकीमध्ये असं म्हटलेलं आहे, निजानंद निर्भरा मुनीची वृत्ती साक्ष दे अजुनी, जरी उपनिषद काली रंगली हाऊ हाऊ म्हणूनी. कसेच हे ऋषी निजानंद निर्भरा, आनंद असा आता मावत नाही आहे. निजानंद, बाहेरनं काही नाही मिळालेलं. निजानंद निर्भरा मुनीची वृत्ती साक्ष दे अजुनी, जरी उपनिषद काली रंगली हाऊ हाऊ म्हणूनी. हाऊ हा त्यांचा आनंदोद्गार आहे. आणि इथे हे तैत्तरीय उपनिषद समाप्त होत आहे. पुष्कळ जरा लांबलं हे, कारण बोलण्यासारखं खूप होतं. खरं तर 4च अनुवाक होते, पण आपल्या आवडीचा विषय होता अन्न, वाणी, प्राण, शरीर, हे सगळे आवडीचे विषय जिव्हाळ्याचे असल्यामुळे जरा जास्त बोललं गेलं. याच्याबद्दल क्षमा करा. शेवटचे 2 मंत्र घेऊया आणि इथेच थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः.